नाव कमावलेलं आहे. अगदी सागर मोरे सारखा खेळाडू या संघाच्या माध्यमातून पुढे येऊन काही वर्षांपूर्वी गौतम गंभीर सारख्या एक भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सोबत अर्थात जे भारतीय संघाचे विद्यमान कोच आहेत त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेलं आहे. 3 वर्षीय क्रिकेट रणजीची देखील मॅचेस त्यांनी महाराष्ट्र संघ सागर मोरे यांनी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आपण पाहतो. अतिशय जबरदस्त वेगवान गोलंदाज म्हणून सागर मोरे यांची ओळख होती आणि असे अनेक दिग्गज या परिसराला लाभलेत. या परिसराचं खरं तर भाग्य म्हणावं लागेल. या सामन्यामध्ये अगदी भुज पोलीस स्टेशन मधील आणखी एक कर्तव्यदक्ष अधिकारी जाधव सर हे देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. मॅचकडे वळूयात. पहिला चेंडू सुमित सज्ज असेल गोलंदाजीसाठी. रजत इज ऑन स्ट्राईक. कारखाना परिसराचे प्रिन्स म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आदित्य सावंत लॉंग ऑफ वरती तैनात. पहिला चेंडूवरती दिशा मात्र थोडीशी खराब आहे. डेव्हिड डाऊन द लेग साइड. अवांतर धावेनं झाली आहे या डावाची सुरुवात. 0 कडून 1 कडे झाली आहे वाटचाल. एक धाव नक्कीच. ही वाटचाल कुठपर्यंत जाणार हे पाहायचं आहे. यावेळी मात्र अगदी पायावरती प्लम इन फ्रंट ऑफ द विकेट. जर अगदी लेग बिफोर द विकेट असती ना पंचांचं बोट निश्चितच आकाशाकडे झालं असतं. इतका दर्जेदार हा चेंडू. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. पॅडल स्वीपचा प्रयत्न रजतच्या माध्यमातून तो यशस्वी झालेला नाहीये या चेंडूच्या पाठीमागे. आखू टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र बॅकफुटवरती बिग हिट. जबरदस्त प्रहार केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी रणजित आहेत त्या बाजूला. रणजित सांगतील इट इज यस. विचार पंचांचा निर्णय येईल. सिक्सर. वॉटर स्ट्रोक. जबरदस्त. परफेक्टली एक्झिक्युटेड बाय द रजत. बॅकफुटवरती अशा प्रकारचा स्ट्रोक करण्यासाठी तुमच्याकडे एक्स्ट्रा पॉवर तर पाहिजेच परंतु प्रॉपर टायमिंग, बॉडी बॅलन्स, फुटवर्क आणि हेड पोझिशन या सर्व गोष्टी देखील गरजेच्या असतात. तो बॉडी बॅलन्स राखून हा फटका खेळलाय. यावेळी मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू खेचण्याचा प्रयत्न. तो प्रयत्न कामी येत नाहीये. डॉट बॉल येतोय. म्हणजे मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी ती संधी दिली जात नाहीये. पुनरागमन केलंय त्या षटकारानंतर सुमित यांनी ज्या पद्धतीने आपला क्लास दाखवलाय. अगदी सोपं नाहीये प्रत्येक चेंडूला बिग हिट करणं या मैदानावरती. यावेळी मात्र फटका फसला. हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर येत असताना निखिल शेडगेच्या हातामधून कोणती चूक होणार नाही आजच्या दिवसामध्ये. पकडलाय कॅच. विकेटचं पतन. रजत बॅक टू डग आउट. धावफलकावरती 7 धावा आहेत. पहिलं षटक प्रगती गटावर असताना रजतच्या रूपात मोठा झटका बसलाय. 3ऱ्या क्रमांकावर सुनील येतोय. 4 षटकांच्या या महत्वपूर्ण लढतीमध्ये संघर्ष करावा लागणार आहे कारण सेमी फायनलचं तिकीट धावावरती आहे. सेमी फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला सतत सातत्यानं लढाई करावी लागणार आहे आणि या लढाईमध्ये कोण अग्रेसर ठरणार, आजच्या दिवसातील या जंगलाचा राजा कोण, हा प्रश्न भेडसावतोय सकाळच्या सत्रापासून. त्या प्रश्नाचं उत्तर अगदी काही वेळातच आपल्याला मिळणार आहे यात ते मात्र शंका नाही.
जबरदस्त चेंडू याही वेळेला पायावरती आदळतोय. पहिल्या चेंडूच्या पाठीमागे सुनीलला थांबवलं जात आहे. षटकाचं होईल सांगता. एक षटक समाप्त. 7 धावा धावफलकावरती दाखल. वेडात मराठे वीर दौडले 7-7 नव्हे तर 1-7 एकजुटीनं लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक महत्वाचं ठरणार आहे कारण पॉवर प्लेची मर्यादा आता संपते आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावेल, शिथिल होईल आणि यामध्ये भूमिका महत्वाची असणार आहे गोलंदाजीची. श्रीकांतच्या माध्यमातून मागच्या मॅचमध्ये अगदी चांगली खेळी आपण अनुभवली पाहिली आहे, परंतु आता ही मॅच महत्वाची. मॅचचा हा दबाव जो आहे तो दबाव झुगारून द्यावा लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. निखिल शेडगे आजच्या दिवसात ज्या खेळाडूच्या जबरदस्त खेळ आपण पाहिलाय, अगदी ज्या गोष्टीला स्पर्श करेल तिला आज सुवर्णामध्ये बदलण्याचं काम निखिलनं केलंय आणि ती जबाबदारी पुन्हा एकदा या मॅच मध्ये सांभाळायची आहे. निखिल शेडगे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर श्रीकांत. महत्वपूर्ण निर्णायक पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकात निखिल तयार. बॅटची एज अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये निसटून जाईल चेंडू. यष्टिरक्षकाला देखील चकवलाय आणि धडकलाय थेट सीमा पार. नशिबाच्या घोड्यावरती फलंदाज स्वार मिळतोय चौकार. राकेश चव्हाण आज तिसऱ्या लेग अंपायरच्या भूमिकेत या मॅच मध्ये. या आधीच्या मॅच मध्ये विश्वंभर शिंदे यांना आपण पाहिलं लेग अंपायर म्हणून. यावेळी पाठलाग करतील परंतु या दरम्यान चेंडू मात्र निष्ठून जाईल चौकार 4 धावांसाठी. अगदी बॅट अगदी हलक्या हाताने फक्त ट्विस्ट केली आणि गॅप आहे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये, तो गॅप भेदण्यामध्ये यश आलंय. अर्थातच भुज पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. जाधव सर असतील, सागर मोहिते सर असतील, सोमनाथ बल्लाळ सर असतील, त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये भुज संघाचं प्रतिनिधित्व केलं जात आहे आणि आता थोडेसे बदल केले जातील क्षेत्ररक्षणामध्ये. जबरदस्त चेंडू हाताळलाय आउटसाइड ऑफ स्टंप. वेगवान आणि धारदार वाऱ्याच्या वेगाने बॅट फिरते परंतु चेंडू देखील तितक्याच ताकदीने हाताळला जातोय निखिलच्या माध्यमातून. जर पहिल्या 2 चेंडूवर जरी आपण विचार केला ना, दोन्ही चेंडू चांगले होते. बऱ्याच वेळेला चांगल्या चेंडूवर देखील धावा खर्च होतात. नशिबाची साथ मिळत नाही गोलंदाजाला बऱ्याच वेळेला आपण पाहतो, परंतु त्यातून आत्मविश्वास वाढलाय नक्कीच. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल पाहायला मिळेल नक्कीच. सुमित आता मिड विकेट मध्ये सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतील. यावेळी मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. वाईड बॉल, अवांतर धाव होईल प्राप्त या चेंडूच्या पाठीमाग. संधी होती खरं तर एक फटका मोठा खेळण्याची. 16 धावा धावफलकावरती दाखल आहेत. जबरदस्त यावेळेला चेंडू हाताळलाय. अपील केली जाते, अपील उचलली जाते परंतु फेटाळली जाईल पंचांद्वारे. निखिलच्या माध्यमातून चांगले षटक. एक वाईड जो गेला तो अपवाद वगळता चांगले षटक आतापर्यंत हाताळले निखिलनं. आजच्या दिवसामध्ये दबदबा राहिला दोन्ही संघांचा. दोन्ही संघ तगडे आहेत. दोन्ही संघांकडे फलंदाजांची फळी मजबूत आहे. गोलंदाजीची धार देखील तितकीच ताकदीची आहे.
यावेळी मात्र चेंडू टप्प्यात आलाय, फटका फसलाय. ओ जबरदस्त एफर्ट, बल्ला सर आहे परंतु निष्ठून जाईल चेंडू, सीमा रेषेच्या पलीकडे देईल दस्तक. सिक्सर षटकार आहे. एफर्ट मात्र लाजवाब, या एफर्ट साठी नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय खेळाडूंच्या माध्यमातून. यावेळी आडवटने खेळलाय क्षेत्ररक्षक आहे, सुमितच्या माध्यमातून थांबवलाय परंतु खराबपैकी बॅकअप नाहीये, दुसरीचा प्रयत्न थांबवलाय, सिंगल वरतीच थांबावं लागेल, नुकसान झालेलं नाहीये नक्कीच. 2 षटकांचा थांबतोय खेळ, 1 गडी बाद, 23 धावा धावफलकावरती दाखल. रोलर कोस्टर राईड मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात महत्वपूर्ण सामन्यामध्ये लढाई लढण्याचा प्रयत्न आहे दोन्ही संघांचा, कारण आजच्या मॅच मधील ही लढाई तुम्हाला उद्याच्या दिवसात बक्षिसासाठी लढण्याची संधी देणार आहे. सागर मोहिते सर त्याच्यासाठी सज्ज असतील. सागर मोहिते सर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला, उंच पुरा तिप्पट एष्टीचा हा गोलंदाज संघासाठी महत्वपूर्ण योगदान देताना यांना पाहिलेलं आहे आपण. श्रीकांत वरती जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी या मॅच मध्ये. तिसरं षटक प्रगती पथावर, फुलटॉस वरती अगदी भरपूर जबरदस्त प्रहार केला आणि चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या पलीकडे. डीप फाईन लेग रिजन, चौकार 4 धावांसाठी. चौकार अगदी फुलटॉस वरती लगावला जातोय. धावांचा वेग वाढवला आहे श्रीकांतनं. रजत बाद झाल्यानंतर नक्कीच कोणीतरी एकाने जबाबदारी सांभाळणं गरजेचं होतं. ती जबाबदारी श्रीकांतनं घेतली आहे, सांभाळली आहे आणि उत्कृष्टरित्या पार पाडली जाते. धावा येत आहेत, धावा रोखणं मात्र गरजेचं आहे भुईंज संघाला आता, कारण आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये भुईंज संघानं प्रथम फलंदाजी केली आहे. यावेळी धावा फलकांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करत असताना तो अतिरिक्त दबाव कुठेतरी पाहायला मिळतो महत्वाच्या मॅचेस मध्ये. या वेळेला मात्र चांगला हाताळलाय चेंडू, थांबवलाय श्रीकांत. आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्नशील होते याही चेंडूच्या पाठीमागे, परंतु ती संधी मिळत नाहीये. जबरदस्तरित्या एक्झिक्यूट केला जातो या चेंडू. फटका फसला, यावेळेमध्ये आहे फिल्डर येतोय डाऊन द बॉल. सोमनाथ बल्लाळ सर यांच्या माध्यमातून मात्र कॅच निसटली. एक हार्ड एफर्ट, रनिंग कॅच इतक्या चांगल्या पद्धतीने नक्कीच कव्हर केला, परंतु पकडणं गरजेचं आहे. 2 धावा येत आहेत. श्रीकांतच्या माध्यमातून फटके सातत्याने खेळण्याचा प्रयत्न आहे. फटका फसला यावेळेला, परंतु नशिबाची साथ, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हणतात ना, अगदी संघर्ष करणाऱ्या योद्ध्यालाच नशिबाची देखील साथ मिळते. यावेळी संधी नाहीये. सातत्यानं एक तेरी तो एक मेरी हे चित्र कायम पाहायला मिळालंय. एका चेंडूवरती फलंदाज वर्चस्व गाजवतोय, मोठे फटके खेळतोय, तर लगेचच पुनरागमन देखील आहे. म्हणजे कोणीतरी एकानेच वर्चस्व गाजवण्याची संधी इथं मिळत नाहीये खेळाडूंना. जबरदस्त हाही चेंडू एक्झिक्यूट केलाय, अप्रतिमरित्या हाताळलाय. तो एक चौकार फुलटॉस वगळता अतिशय सुंदर गोलंदाजी सागर मोहिते सरांच्या माध्यमातून. पाच चेंडूचा खेळ झाला. या षटकामध्ये 6 धावा अवघ्या आलेल्या आहेत. शुभम सर, ज्या पद्धतीने हे षटक चाललंय ना, हा निर्णायक चेंडू असणार आहे, कारण बरंच समीकरण पुढच्या वरचं ठरणार आहे या चेंडूवरती.
यस, अगदी डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर जे प्रेशर क्रिएट होतं ना ते प्रेशर पाहायला मिळतं. 29 धावा 3 षटकानंतर धावफलकावरती. क्रिकेट म्हणजे फक्त षटकार चौकारांचा खेळ नव्हे, क्रिकेट आहे, बेसबॉल नाही. तुम्हाला इथं प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे सिक्सर मारण्यासाठी धावण्याची गरज नाही आहे. टीम मिटिंग मध्ये जास्त वेळ आता घालवू नका प्लीज, खेळाडूंना विनंती आहे, कारण आपल्याकडे सूर्यप्रकाशाचा अभाव आहे. वेळेत सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. 1 एकरचं षटक बाकी असताना थोडीशी घाई करा. $29 29 धावा धावफलकावरती आहेत दाखल. मयूर गोलंदाजीसाठी आला भुईन संघाकडून. मयूरने देखील प्रभावित केलं आतापर्यंत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. फुलटॉस फटका खेळलाय परंतु फसलाय. कॅचचा प्रयत्न आदित्य सावंत आहेत, परंतु त्यांच्या आदित्यच्या माध्यमातून हा कॅच सुटलाय. महत्वाची कॅच, अगदी ही कॅच पकडणं गरजेचं आहे. जीवनदान मिळालं, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल ना, स्ट्राईक वरती श्रीकांत आलाय. आता विचार करावा लागेल, निर्णय नक्कीच आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. खोदरडप्पा चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला, इथं थांबवला जाईल. निसर्गाची साथ मिळते. 2 धावा प्राप्त होतील या चेंडूच्या पाठीमागे. मागच्या षटकाचा प्रभाव जो आहे ना तो या मॅच वरती बराचसा राहणार आहे, नक्कीच दिसतंय आपल्याला. ज्या 6 धावा आल्या त्यानंतर या षटकात कसे जास्तीत जास्त येतील त्यासाठी श्रीकांतचा प्रयत्न असणार आहे. परंतु मयूरवरती हल्ला करणं तितकं सोपं राहिलेलं नाही आज. नाही राहिले नाही सोपं, कारण गोलंदाजी अप्रतिम केली आहे मयूरनं. हा चेंडू देखील तितक्याच लाजवाब पद्धतीने हाताळलाय. आउटसाइड ऑफ स्टंप ज्या पद्धतीने चेंडू हाताळले जातात ना सातत्यपूर्वक गोलंदाजाच्या माध्यमातून, तेव्हा फलंदाज त्रस्त झालेले आपण पाहिलेत. यावेळी मात्र अगदी जबरदस्तरित्या पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळला. 1 धाव जरूर घेतली जाईल या चेंडूच्या पाठीमाग. चांगला हाताळलं हे षटक. दबाव कुठेतरी शिफ्ट झालाय. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र गरज होती भुईन संघाला या प्रकारच्या गोलंदाजीची. यावेळी फटका मोठा खेळला. ह्यावेळी आहे आदित्य सावंत. 1 सेकंड डाऊन द बॉल. यावेळी मात्र सेफ हँड्स इन टू द बास्केट. नो मिस्टेक दिस टाइम. पकडलाय कॅच. आदित्य सावंत कारखान्याचा प्रिन्स कॅच पकडला. इथं एक कॅच सुटली जरूर, परंतु देर आहे दुरुस्त आहे. सफलता सुबह के जैसी होती है, मांगने से नहीं जागने से मिलते, और जब जागो तभी सवेरा. उशिरा का होईना जाग आली. कॅच पकडला. तदनंतर मात्र चित्र बदलेल का. अखेरच्या चेंडूसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. आकाश. आकाशच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे अखेरच्या चेंडूवरती धावा जास्तीत जास्त खेचण्याची. मागील 11 चेंडूच्या पाठीमागे शुभम सर धावा जर आपण पाहिल्या ना तर अवघ्या 10 आल्यात. अवघ्या 10 धावा. आणि या ज्या 11 चेंडूंनी मॅच बदलली आहे, पूर्णपणे बदलली आहे. परंतु नेहमी आपण म्हणतो मोठ्या मॅच मध्ये ना धावा लागल्यात बोर्डावरती, समोरच्या संघाला त्या लावायच्यात. अखेरचा चेंडू देखील सदर त्या हाताळला. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि रनआउट केलं देखील जाईल. याबरोबरच डावाचे वेळ सांगतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद अवघ्या 33 धावा धावफलकावरती. विजयासाठी 24 चेंडू 34 ची गरज. अर्थातच लो टोटल बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये.
चला लवकरात लवकर सामन्याची सुरुवात करायची. अंधार पडायच्या आत सामना पूर्ण पार पडला पाहिजे. लवकरात लवकर भुईन संघाने आपले 2 फलंदाज मैदानात पाठवायचे. या पंचकृषीतले नुकतंच कारखाना नाही तर या पंचकृषीतले प्रिन्स म्हणून ओळखले जाणारे आदित्य सावंत यांची गचाळ अशी फिल्डिंग, परंतु त्यानंतर एक उत्कृष्ट असा कॅच. त्या कॅचच्या जोरावर आज या ग्राउंडचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. बॉल मैदानाच्या बाहेर जात आहे. स्कोर हा कमी आहे, परंतु लढाई मोठी असणार आहे, कारण छोट्या टोटलवरच मोठी लढाई होते, मोठे बॅटल पाहायला मिळते. नक्कीच छोटा टोटल बडा बॅटल, बिग मॅच, लो स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा. मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 34 ची गरज विजयासाठी भुईन संघाला. सुनील अगदी नावाजलेले गोलंदाज, STPL गाजवलेले गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. समोर मात्र सोमनाथ बल्लाळसर, निखिल शेडगे. ही जोडी आजच्या दिवसामध्ये जोडी जबरदस्त राहिली आहे. या जोडीवरती बरीचशी मदार असणार आहे भुईन संघाची. आजच्या दिवसातील सेमीफायनलच्या तिकिटाचा मानकरी कोण ठरणार हे मात्र येणारे 24 चेंडू ठरवतील. परंतु त्या 24 चेंडूंचा प्रवास जर झाला ना पूर्ण, तर नक्कीच आजच्या दिवसाचं पारणं फिटेल. पहिला चेंडू इथं मात्र वाईड बॉल, अवांतर धावेने सुरुवात. यावेळी हा प्रकार आड्याबटनं खेळला, कॅच पकडला. बिग मुवमेंट इन द मॅच. सोमनाथ बल्लाळसर अगदी पहिल्या चेंडूवरती केली शिकार. सुनीलचा अनुभव म्हणून म्हटलं जातं छोटा टोटलकडे लक्ष देऊ नका, कारण मी वारंवार सांगेन, मोठ्या मॅच जेव्हा असतात ना, मोठे 2 संघ जेव्हा एकमेकांसमोर खेळतात, स्कोरबोर्ड मॅटर करत नाही. मॅटर करते ती जिद्द, चिकाटी, लढण्याचा तुमचा संघर्ष करण्याची ताकद तुमची किती आहे त्यावरती समीकरणं बदलतात. कारण स्कोरबोर्डकडे नजर अशा मॅचेसमध्ये देऊन चालत नाही. स्कोरबोर्डकडे नजर टाकल्यानंतर आत्मविश्वास ढासळू शकतो, परंतु नजर जर तुमची ध्येयाकडे असेल, तुमची नजर जर विजेतेपदाकडे असेल ना, तर वाटचाल सुखाची होते. आणि ती वाटचाल केली आहे, सुरू केली आहे, विकेट आली आहे. या विकेट नंतर सागर मोहिते सर 3ऱ्या क्रमांकावर येतील, मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. महत्वाच्या मॅचमध्ये इथं सुनीलचं जोरदार सुरुवात. यावेळी मात्र समोरच्या बाजूला लॉफ्ट केला, लॉंगावरती खेळाडू आहे तैनात, त्याच्या माध्यमातून थांबवला जाईल हा चेंडू. सिंगल होईल प्राप्त. पहिला षटक निर्णायक ठरणार आहे या संपूर्ण मॅचच्या दृष्टिकोनातून. जर आपण पाहिलं, बऱ्याच वेळेला आपण पाहतो मोठ्या मॅचेस मध्ये चेस करत असताना सुरुवातीच्या षटकामध्ये बरीच गणितं बदलतात. लो स्कोरिंग बॅटल जरूर आहे. अवघ्या 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 34 धावांचं लक्ष ठेवलंय डोळ्यासमोर, परंतु सुरुवात चांगली झाली आहे. निखिल शेडगे आजच्या दिवसात लक्षवेधी राहणार आहे या मॅच मध्ये. इथं मात्र जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निष्ठून जातोय. डॉट बॉल आलाय.
निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू अगदी डाव्या यष्टीच्या वरून निघून जातोय. संधी होती या चेंडूवर फटका खेळण्याची, परंतु ती साधता आलेली नाहीये. यावेळी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न खोदून काढला, अगदी बॅकवर्ड बाउंड्री मध्ये जातोय चेंडू, सर्कलच्या आतमध्ये थांबवला जाईल. थोडीशी मिसफिल्ड, परंतु मिसफिल्ड वरती बऱ्याच वेळेला धावांची गडबड होते. इथं मात्र ती गडबड केली नाहीये, सिंगल आहे, थांबवलं गेलंय. यावेळी जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ द बॉल, वॉट बॉलिंग यार सुनील, जबरदस्त गोलंदाजी, डॉट बॉल आलाय. कडक, अतिशय कडक गोलंदाजी, चिवट गोलंदाज आहे. धावा खर्च केलेला नाहीयेत, लक्ष छोटं आहे, म्हटलं ना बॅटल मोठं आहे. ओ यावेळी मात्र सॉफ्ट डिसमिसल, अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सुनीलच्या हातामध्ये, थेट सपोला चेंडू, मोठी विकेट. बिग मॅच मध्ये मोठा खेळाडू संघाच्या कामी येतोय. सुनील जबरदस्त गोलंदाजी यार. पहिल्या षटकाचा खेळ थांबतोय, 2 गडी बाद 3 धावा, 18 चेंडू 31 समीकरण. जो छोटी सी मुसीबत से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, और जो हार को सामने देखते हुए भी लड़ जाए उसे ही असली खिलाडी कहते हैं. संघर्ष कुणाला चुकलाय, क्रिकेट असो की आयुष्य, परंतु यशस्वी तोच होतो जो समोरच्या संकटामध्ये देखील संधी शोधतो. कारण संकट जेव्हा येतं ते संकट येताना तुमच्या बरोबर एक नवीन संधी देखील घेऊन येतं. ती संधी असते नव्यानं उभं राहण्याची, ती संधी असते स्वतःला ओळखण्याची, ती संधी असते स्वतःची जिद्द आणि चिकाटी दाखवण्याची. आणि त्या संधीचं सुनील यांनी सोनं केलंय. सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 18 चेंडू 31 ची आवश्यकता, प्रतीकच्या हातामध्ये चेंडू. 18 चेंडू 31 धावा, हे समीकरण पाहायला 10 धावांची गरज प्रत्येक चेंडूच्या पाठीमाग, परंतु प्रत्येक षटकाच्या पाठीमाग, परंतु इथं तो सायकोलॉजिकल इफेक्ट खूप मोठा आहे. मानसिक दबाव तो झेलणं ज्या संघाला जमलं तो संघ आजच्या दिवसाचा राजा ठरेल, यात ते मात्र शंका नाही. सज्ज प्रतीक समोर निखिल शेडगे. इथं मात्र फटका फसला, अगदी थांबवला गेला चेंडू, डॉट बॉल येतोय. गोवा संघांच्या पाठीराख्यांचा आवाज प्रत्येक डॉट बॉल नंतर वाढतोय, तो जल्लोष पाहायला मिळतोय. पाठीराख्यांचा उत्साह आहे. मधली असती उद्ध्वस्त, दांडी 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 गुल, निखिल शेडगे बॅक टू द आउट. व्हॉट अ बॉल यार. आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट चेंडू हाताळलाय, आणि तो हाताळलाय सुद्धा सर्वात महत्वाच्या क्षणी. मग सर्वात महत्वाची आजच्या दिवसातील विकेट टिपली आहे. प्रतीक, व्हॉट अ बॉल यार, जबरदस्त. सोहम मैदानाच्या आतमध्ये येतोय. जबाबदारी वाढली आहे सोहमवरची. आता फुटबॉलचा स्कोअर क्रिकेटच्या मैदानावरती पाहायला मिळतो. 3 धावा 3 विकेट्स. गोवे संघ सकाळच्या सत्रात ज्या पद्धतीने सुरुवात झाली, आता मात्र काय गोलंदाजी. सोहम तयार. ड्रीम डिलिव्हरी टाकल्यानंतर आता
यावेळी आडावटनं खेळला आहे, सफल झाला, स्क्वेअर लेग वरती खेळाडू आहे, थांबवेल चेंडूला, सिंगल होईल प्राप्त. 15 चेंडू 30 धावा. सुमितच्या मनगडात ते बळ आहे, सुमितकडे ती क्षमता आहे. पराभव स्वीकारायचा नाहीये, जिद्द ठेवावी लागेल, कारण पराभव हा नेहमी मनामध्ये होतो, तो रणामध्ये होत नाही. रंगावरती झुंज देण्यासाठी तुमच्या मनामध्ये जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास गरजेचा आहे, तो दाखवावा लागेल. स्वतःच्या पंखांवरती विश्वास ठेवावा लागेल, तेव्हाच हवेमध्ये उंच भरारी घेता येईल. ती भरारी घेण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाय घट्ट रोवून उभं राहायचं आहे. उभं राहिल्यानंतर संधी मिळेल, त्या संधीचं सोनं करायचं आहे. पाहूयात सुमित काय करतील. आडावटनं खेळला, अलॉंग द कार्पेट आहे, सिंगल कंप्लीट, वाऱ्याच्या वेगाने धावले जात आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? प्रयत्न करू दिला देखील जाणार नाहीये, कारण रजत वाऱ्याच्या वेगाने येतोय चेंडूच्या दिशेनं. जबरदस्त. अगदी 5 धावा, 3 गडी गारद आणि सोहमकडे स्ट्राईक आहे. आडावटनं खेळायला फटका, सिंगलचा प्रयत्न आहे, नक्कीच राहील. मिसफील्ड आणि इथं मिळतो चौकार. 4 धावा. गडबड घोटाळा हो गया गुरु. हे क्षण महत्वाचे असतात. मागच्या 2 दिवसात आपण पाहिलेत, या छोट्या छोट्या चुका किती महागात पडल्यात. अक्षरशः मॅच नाही गमावले, सेमीफायनलची तिकीट गमावलेत संघांनी. दिवसपोट सुरू परवाच्या दिवसात आपण याच पद्धतीने पाहिलं होतं. हे छोटे छोटे क्षण तुम्हाला, खास करून जेव्हा तुमच्याकडे धावांचं बडबड कमी असेल ना, तेव्हा पकडावे लागतात. 9 धावा धावफलकावरती आल्यात. तर चौकारांना आत्मविश्वास वाढलाय सुमित सोहमचा. जबरदस्त चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप, स्क्वेअर कटचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल मध्ये रूपांतरित होतोय. 2 षटकांचा थांबतोय खेळ. अवघ्या 9 धावा धावफलकावरती. अर्थात आपण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. आपण पाहतोय पहिल्या 2 षटकात 23 आल्या होत्या, अखेरच्या 2 षटकात गोळे संघाला अवघ्या 10 धावा मिळाल्या. इथं पहिल्या 2 षटकात 9 आल्यात, याचा अर्थ असा नाहीये की अखेरच्या 2 षटकात देखील तेवढ्याच येतील. हे क्रिकेट आहे. हे क्रिकेट आपल्याला काय शिकवतं? जिंकलात तरी हवेत उडायचं नाही, हरलात तरी खचायचं नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ अजून बाकी आहे. जोपर्यंत तुमच्या हातामध्ये बॅट आहे, तुमच्याकडे वेळ आहे, अर्थात त्या वेळेचीच तुम्हाला सदुपयोग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये लढायचं आहे. 12 चेंडूच्या पाठीमागे अजूनही 25 धावांची गरज आहे, आणि त्या 25 धावा कुटण्यासाठी 2 चांगले फटके मॅच बदलू शकतात. मी म्हणेन क्रिकेटमध्ये सिंगल डबलचं महत्व इथं आपल्याला खरंच पाहायला मिळेल, कारण डॉट बॉल पर्सेंटेज जितकं कमी ठेवाल ना, दबाव तितका कमी येतो. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे मोठे फटके खेळणं म्हणजे क्रिकेट नव्हे, हे वारंवार सातत्यानं सांगावं लागतं, आणि ते सांगण्याची गरज. 9 धावा आहेत, 25ची गरज अजून आहे. 12 चेंडूच्या पाठीमागे श्रीकांत आला गोलंदाजीसाठी. अगदी 3रं षटक हाताळेल श्रीकांत, नक्कीच रणनीती आखेल. सुमित आणि सोहमची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. त्या जोडीच्या माध्यमातून लढाई केली जाते. लढणं तर गरजेचं आहेच, कारण मित्रांनो, ना हारना जरूरी ना जीतना जरूरी, ये जिंदगी एक खेल है, यहाँ पर खेलना जरूरी. और खेलते वक्त आपके मन में आत्मविश्वास रहना चाहिए. मनावरचा आत्मविश्वास, पंखांवरती जी ताकद आहे तुमच्या मनगडातली, ती मनगडातली ताकद आज खऱ्या अर्थानं पणाला लावायची आहे. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी, आउटसाइड ऑफ स्टंप, आणि हा टप्पा भेदक राहिलाय. गेल्या 4 दिवसात सातत्यानं अडचणीचा ठरलाय हा टप्पा. फटका यावेळेला एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, बनेल प्रेक्षक, निष्ठून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. बेडा होईल का पार? एफर्ट चांगला, परंतु यावेळी फक्त एफर्ट उपयोगी येणार नाहीये, तुम्हाला धाडस दाखवावं लागेल. अगदी एक संघ आपल्याला बोर तालुक्यातून मिळालाय, एक संघ पुरंदर तालुक्यातून, वाई तालुक्यातील धोम पुनर्वसन आहे. 4था संघ कोणता?
आजचा दिवस महत्वाचा, हा क्षण महत्वाचा. या क्षणांवरती दबाव, दबाव जो संघ चांगल्या पद्धतीने झेलेल ना, त्यातून आपल्याला कळेल की कोरेगाव तालुका आज पुढे येणार की पुन्हा एकदा वाई तालुक्यातील एक संघ आज पुढे येईल. भुंजकडे संधी आहे, सुमित अजूनही सज्ज आहे, 13 धावा आल्यात, अजून 21 काढायच्यात. यावेळी पुन्हा एकदा टॉपेज गॅप मध्ये आणि पाठलाग केला जातोय, थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू थांबतोय देखील. 2 धावा प्राप्त होतील. नऊ चेंडू, आता मात्र 19 धावांची आवश्यकता आहे. सुमितवरती नजर आहेत संपूर्ण भुंज संघाच्या. युट्यूबच्या माध्यमातून देखील बराच प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय, त्यांच्या देखील नजरा या मॅच कडे आहेत. 9 चेंडू 19. श्रीकांत विरुद्ध सुमित, हे बॅटल जबरदस्त आहे. यावेळी मात्र फटका खेळलाय हवेमध्ये, पकडला कॅच, विकेटचं पतन. सुमित बॅक टू डगआउट, तंबूच्या आश्रयाला माघारी. आठ चेंडू आता 19. अवघड खडतर आव्हान, या मुवमेंट मध्ये कॅच पकडलाय. फटका एक्झिक्यूट करताना थोडीशी गडबड झाली. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मित्रांनो, इथं काही घडू शकतं. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण रिंकू सिंगचं उदाहरण बघूयात. रिंकू सिंग ज्या पद्धतीनं यश दयालवरती हल्ला चढवला, 5 षटकार जे खेळला ना, तोपर्यंत रिंकू सिंग हा खेळाडू चांगला सगळे म्हणायचे, परंतु त्याची ओळख जगाला खरी कळली ना त्या इनिंग्स नंतर. ती संधी आता मैदानाच्या आतमध्ये आहे खेळाडूकडे. कोण आहे? अक्षयकडे ती संधी आहे. इथं मात्र आउटसाइड ऑफ स्टॅम्प, तर धाव वाईड बॉलच्या रूपात प्राप्त होईल. या एका धावेने पुन्हा एकदा समीकरण 8 चेंडू 18 वरती येईल. एक चांगला फटका पुढच्या 2 चेंडूमध्ये पुन्हा समीकरण बदलू शकतो. 8 बॉल 18 ची गरज आहे. आठ चेंडू 18 ची गरज, महत्वपूर्ण निर्णायक क्षण. इथं मात्र अतिरिक्त बाउन्स मिळतोय, 1 फॉर द ओव्हरचा इशारा होतोय पंचांचा. 7 चेंडू 18. आता मात्र आव्हान खडतर आहे. काय गोलंदाजी केली आहे गोळे संघ, जो ऍटिट्यूड दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये, कौतुकास्पद आहे अगदी ही कामगिरी. सात चेंडू 18 ची गरज, निर्णायक चेंडू या षटकातला, या मॅच मधला. यावेळी अर्धवटनं खेळायला फटका, सिंगल प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न अक्षय करणार का? नक्कीच केला जातोय. सोहम आलाय ना स्ट्रायकिंग एंडला, आणि इथं मात्र क्रीज मध्ये दाखल देखील होईल. 2 धावा पूर्ण. आता मात्र 6 चेंडू 16 धावा, 6 बॉल 16. काय घडेल, काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये, अगदी जबरदस्त. संघर्ष करावा लागणार आहे या मैदानावरती. अफाट आयुष्या मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच दवेशी जपून आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडूपैकी, भवताली बघ जेल घ्याव्या जो तो फासे टाकी. मागे टपला यशची रक्षक, तुझा उधळणार डाव, या साऱ्यांना चकवशील तरच मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. या क्षणी जो हुकला तो संपला. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. षटक सोपवलंय विशालच्या हातामध्ये. सोहम 6 चेंडू 16 ची गरज आहे. क्षमता आहे सोहम मध्ये देखील. बुल्स संघासाठी त्याला आज हिरो बनण्याची संधी, कारण प्रत्येक संकट एक नवीन संधी घेऊन येतं.
आणि ती संधी आहे. सोनं केलं जाईल का त्या संधीचं हे पाहायचंय. पहिला चेंडू समर्थ मोदीला भिरकावला, परंतु फटक्यावरती तिथं टायमिंग प्राप्त होत नाहीये. थांबवला जाईल जरूर, परंतु 2 धावा पूर्ण होतील नक्कीच. दोन धावा आल्या तर 5 चेंडू 14 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. सोहमच्या माध्यमातून चांगले 2 फटके मॅचचं समीकरण बदलू शकतात. विशाल देखील तयार आहे. अगदी जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये संघर्षाच्या या लढाईमध्ये अरे खेळा फटका हवेमध्ये आहे. श्रीकांत डाऊन द बॉल, कॅच पकडलाय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. मयूर फलंदाजीसाठी आलाय. मयूरकडे आता पाहिलं जाईल भुईंज संघाच्या माध्यमातून. आडावटने खेळला फटका, खेळाडू आहे तैनात, परंतु इथं थांबवला जाईल का चेंडू? थांबवला जाईल. सिंगल, दुसरी धाव घेतली नाहीये. स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 3 चेंडू 13, 3 मध्ये 2 मारायचेच आहेत कंपल्सरी मित्रा, कंपल्सरी चेस आहे. 3 बाजू बॉल मध्ये 13 धावा तुम्हाला करायच्याच आहेत. हा चेंडू महत्वाचा, निर्णायक. इथं मात्र वाईड बॉल असेल. यस, डेफिनेटली असेल, नक्कीच. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 चेंडू 12, मॅच इज ऑन. या चेंडूवर एक मोठा फटका शुभम सर आला ना तर मजा येईल, मजा येईल मॅच मध्ये. श्री नवलाई देवी चषक या स्पर्धेची खासियत राहिली आहे. क्वार्टर फायनलची प्रत्येक मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली आहे आणि लढाई लढली गेली आहे. आज ती लढाई लढली जाईल का? हा फटका मोठा येईल का? आलाय, आलाय, मोठा फटका आलाय. हवेमध्ये आहे, परंतु हातामध्ये आहे. कॅच पकडलाय, विकेटचं पतन. डगआउट मध्ये परतावं लागेल माघारी. संकटाशी झुंज करत असताना गोवे संघ 33 धावांचा बचाव करतोय आणि आता 2 बॉल 12 वरती समीकरण आहे. 2 बॉल 12 आणि गरज कोणाची आहे? अनुभवाची आहे. अनुभव मैदानाच्या मध्ये आलाय विठ्ठल भोसले यांच्या रूपामध्ये. विठ्ठल भोसले यांच्या रूपामध्ये अनुभव आलाय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हा फटका खेळला लाजवाब. उंची मिळाली, लांबी मिळाली नाही. ती लांबी आज गरजेची होती, कारण प्रवास लांबचा. 2 चेंडू 12ची गरज. दोन चेंडू 12ची गरज. इथं मात्र फटका फसला, डॉट बॉल. औपचारिकता बाकी. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय, पहिला दिवस भोर तालुका कामथडी, दुसरा दिवस पुरंदर तालुका निरा, कालच्या दिवसात वाई तालुक्यातील 2 पुनर्वसन. आज 4था दिवस आणि या 4थ्या दिवसात कोरेगाव तालुक्यातून गोवा संघ होतोय सेमीफायनल मध्ये दाखल. मॅच फिनिश. भुईंज संघाने देखील आज चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये राहिला. नक्कीच प्रवास इथे अर्धवट राहतोय, परंतु कौतुक आहे आपल्या खेळाचं. दुसरीकडे या जिद्दीला सलाम, चिकाडीला सलाम, कारण ज्या पद्धतीने मॅच घडली. मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ जाते हैं. अगर दिल में हो मंदिर पाने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ जाते हैं. आणि इथं ती जिद्द, चिकाटी आणि त्याच्या जोरावर जिंकलाय गोवे संघ. गोवे टीम अँड कॅप्टन, प्लीज आपण मंचावरती या. काय करायचं?